इयत्ता 9वी इतिहास आर्थिक विकास या पाठाचा अभ्यास करूयात. आर्थिक म्हणजे पैसा, धन, वित्त या संबंधीचा. आर्थिक विकास म्हणजे पैसा, धन, वित्त या संबंधीचा विकास. मुलांनो, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कुठल्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारायची यावर चर्चा चालू होती. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. भारताने मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था स्वीकारली. काही देश भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारतात, तर काही देशांनी समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे फायदे आहेत तर काही तोटे आहेत. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खासगी मालकीची असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खासगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. आधुनिक भारताचा विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले आहे. मिश्र अर्थव्यवस्थेचे 3 भाग होतात: सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्र या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण साहित्य उत्पादन. खासगी क्षेत्र या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खासगी उद्योजकांच्या मालकीचे असतात, अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू. संयुक्त क्षेत्र या क्षेत्रात काही उद्योग खासगी उद्योजकांच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात. भारताने स्वातंत्र्योत्तर काळात मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणात लोकसहभाग हे मिश्र अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट असते. या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य, दीर्घकालीन विकासावर भर, संरक्षण, संशोधन अशी मोठी गुंतवणूक करणारे उद्योग यांना प्राधान्य दिले जाते. मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप वापरून आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली. स्वतंत्र भारतासमोर अनेक आव्हाने होती. ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणामुळे दारिद्र्य व निकृष्ट राहणीमान झाले होते. बेकारी, लोकसंख्येमध्ये वाढ होऊ लागली होती. शेती व उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता होती. ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान यात मागासलेपण होते. 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. पंडित नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. नियोजन मंडळाने कृषी व ग्रामीण विकास, औद्योगिकरण, आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी इत्यादी बाबी लक्षात घेऊन पंचवार्षिक योजना तयार केली. साधनसामग्रीचे प्रमाणशीर वाटप व मनुष्यबळाचा योग्य वापर जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे हे नियोजनाचे मूलभूत तत्व होते. पंचवार्षिक योजनांची उद्दिष्टे पाहूयात. राष्ट्रीय उत्पादनात वाढ करणे, मूलभूत उद्योगधंद्यावर भर देऊन झपाट्याने उद्योगीकरण घडवून आणणे, अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे, वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे, प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे, वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे, कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे, दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे, सामाजिक सेवांचा विकास करणे आणि आर्थिक क्षेत्र स्वावलंबी बनवणे ही पंचवार्षिक योजनांची उद्दिष्टे आहेत. 1951 ते 1956 हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे. नियोजनबद्ध आर्थिक विकास हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. या योजनेत शेती, सामाजिक विकास, जलसिंचन व पूरनियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग व खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य यांवर खर्च करण्यात आला. नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही पहिली पंचवार्षिक योजना होती.
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1956 ते 1961 असा होता. या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट औद्योगिकरण व मूलभूत अवजड उद्योगनिर्मिती असे होते. दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबूरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्यांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल, दामोदर यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली. या योजनेमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली. 1961 ते 1966 या कालावधीतील तिसरी पंचवार्षिक योजना. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट विषमतेचे निर्मूलन व रोजगार संधीचा विस्तार करणे हे होते. दर साल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे, अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योग विकास, विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगार संधी विस्तार हा या योजनेचा मुख्य हेतू होता. 1966 ते 1969 या कालावधीत 3 एकवार्षिक योजना झाल्या. या काळात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला. चीनचे आक्रमण आणि पाकिस्तानची युद्ध यामुळे विकासांच्या कामापेक्षा संरक्षणाकडे व दुष्काळ निवारणाकडे सरकारला अधिक लक्ष द्यावे लागले. या गोष्टींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण पडला. 1969 ते 1974 हा चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी. या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट मूलभूत उद्योगांचा विकास आणि समाजवादाचा स्वीकार करणे हे होते. त्याचबरोबर आर्थिक विकासाचा वेग वाढावा आणि समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असे ठरवण्यात आले. या योजनेच्या काळात देशातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ही योजना अपेक्षेइतकी यशस्वी झाली नाही. चौथ्या योजना काळात बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. निर्वासितांवरील खर्च सहन करावा लागला. सरकारी नोकरांची पगारवाढ, रेल्वे कर्मचारी वेतनवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढते भाव यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्के सहन करावे लागले. पाचवी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979 कालावधीतील. दारिद्र्य निर्मूलन आणि आर्थिकदृष्ट्या देश स्वावलंबी बनवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे, शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचाराच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे, ग्रामीण भागात वीज पुरवठा व दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधणे, समाज कल्याणाच्या योजना व्यापक प्रमाणावर राबवणे, कृषी विकास घडवून आणणे, मूलभूत उद्योगधंदे वाढवणे, अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारा गरिबांना रास्त किमतीत पुरवणे अशी उद्दिष्टे निश्चित केली होती. 1980 ते 1985 या कालावधीतील 6वी पंचवार्षिक योजना. दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. अर्थव्यवस्थेच्या विकासदरात लक्षणीय वाढ करणे, गरिबी व बेकारी यांच्या प्रमाणात घट करणे, लोक छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेने स्वीकारतील असे धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे ही उद्दिष्टे या पंचवार्षिक योजनेची होती. त्याचबरोबर या पंचवार्षिक योजनेमध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, सलेम पोलाद प्रकल्प इत्यादी कार्यक्रम राबवण्यात आले. 1985 ते 1990 या कालावधीतील 7वी पंचवार्षिक योजना. अन्न, रोजगार व उत्पादकता यात वाढ करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यांवर भर देणे, उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधारणा करणे, राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5% वाढ करणे, अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणे ही या योजनेची इतर उद्दिष्टे होती.
जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरींची योजना इत्यादी कार्यक्रम या पंचवार्षिक योजनेमध्ये महत्त्वपूर्ण ठरले. 1992 ते 1997 या कालावधीतील 8वी पंचवार्षिक योजना. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट खासगी क्षेत्राला अधिक संधी देणे आणि उदारीकरणाचा स्वीकार करणे हे होते. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% राखणे, लोकसंख्या वाढीला आळा घालणे, कुटुंब नियोजनाला प्राधान्य देणे, प्राथमिक शिक्षणाचा विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे हे या योजनेचे वैशिष्ट्य होते. या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना इत्यादी कार्यक्रम सुरू करण्यात आले. 1997 ते 2002 या कालावधीतील 9वी पंचवार्षिक योजना. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कृषी व ग्रामीण विकास करणे हे होते. याचबरोबर आर्थिक विकासाचा दर वाढवणे, पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे, परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे ही या योजनेची उद्दिष्टे होती. या योजनेत स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना, भाग्यश्री बाल कल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इत्यादी कार्यक्रम सुरू करण्यात आले. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील बँकिंग व्यवसाय खासगी मक्तेदारीचा होता. बँका उद्योग समूहांचे प्रतिनिधित्व करीत असत. बँकांचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास व नफा वाढवत असत. 1955 साली इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून तिचे नामांतर भारतीय स्टेट बँक असे करण्यात आले. राष्ट्रीयकरणानंतर बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. त्यामुळे योजना राबवताना तूट निर्माण झाली तर ती भरून काढता येणार होती. लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते. लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई व दुष्काळ यांवर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतलेला होता. काँग्रेसमधील अनेक नेते व काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन गटाचे नेते बँकाच्या राष्ट्रीयकरणाची मागणी करीत होते. म्हणून 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 1 जुलै 1975 रोजी इंदिरा गांधींनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगाने वाटचाल करणे हा यामागे उद्देश होता. 20 कलमी कार्यक्रमातील तरतुदी पाहूयात. शेती व शहरी कमाल जमीन धारणा, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारणात वाढ करणे, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना व वेठबिगारी मुक्ती, कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे, जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शैक्षणिक साहित्याची उपलब्धता करणे या 20 कलमी कार्यक्रमातील तरतुदी होत. 11 जुलै 1851 रोजी कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली. दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी, वरळी येथे कापडगिरण्या सुरू झाल्या. या सर्व भागाला मिळून गिरणगाव असे म्हणत. गिरणी कामगारांच्या समस्या पाहूयात. अन्य काही उद्योगांमध्ये कामगारांचे पगार वाढत होते. त्यांना बोनसची रक्कमही जास्त मिळत होती. गिरणी कामगारांपेक्षा त्यांना सुविधा जास्त मिळत असत. या गिरणी कामगारांच्या समस्या होत्या. 1981च्या दिवाळीत 20% बोनस मिळण्याची गिरणी कामगारांना अपेक्षा होती. राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालकांशी वाटाघाटी करून 8 ते 17% बोनसची तडजोड केल्याने गिरणी कामगारांत असंतोष निर्माण झाला. डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली 65 गिरण्यांमधील 2.5 लाख कामगार 18 जानेवारी 1982 रोजी संपावर गेले. मुख्यमंत्री अंतुले यांनी त्रिपक्षीय समिती नेमली. कायद्यानुसार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशी बोलणी करण्याचा
बाबासाहेब भोसले यांचा पवित्रा होता. कायदा रद्द करण्याची डॉक्टर सामंतांची मागणी होती. डाव्या पक्षांचा संपाला पाठिंबा होता. समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमूनही समस्या दूर झाली नाही. कामगारांचे जेलभरो आंदोलन सुरू झाले. 1.5 लाख कामगारांचा विधानसभेवर मोर्चा गेला. प्रदीर्घ काळ चाललेला पहिला संप म्हणून हा संप ओळखला जातो. या संपामध्ये 1.5 लाख कामगार बेकार झाले. कामगारांचा संप अयशस्वी होण्याची कारणे पाहूयात. संप दीर्घकाळ चालल्याने पुढे त्याचा जोर ओसरला. कामगारात फूट पाडण्याचे बरेचसे प्रयत्न झाले. केंद्र सरकारने संपाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. कापडाऐवजी पॉलिएस्टरला महत्त्व आल्याने गिरण्यांमधील कापड विक्रीवर परिणाम झाला. मुंबईतील गिरण्या सुरत व गुजरातेत स्थलांतरित झाल्या. या सर्व कारणांमुळे कामगारांचा संप अयशस्वी झाला. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला. या काळात भारताची झालेली बिकट आर्थिक व्यवस्था याविषयी माहिती घेऊयात. प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या काळात चलनवाढीचा दर 17% होता. आर्थिक वृद्धी दर 1.1% घटला होता. परकीय चलन आठवडाभर पुरेल इतकेच शिल्लक होते. परकीय कर्जाची परतफेड आणि त्यावरील व्याज देणे कठीण होते. विश्वनाथ प्रताप सिंग यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचा 10,000 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडला होता. इराकने कुवेतवर आक्रमण केल्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या होत्या. अनिवासी भारतीयांनी परकीय चलनात ठेवलेल्या ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली होती. या कारणामुळे भारताची बिकट आर्थिक अवस्था झाली होती. यासाठी केलेल्या उपाययोजना पाहूयात. 1991 साली P.V. नरसिंह राव सरकारमधील अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोष दुरुस्ती उपाययोजना करून परिस्थिती बदलवली. यावेळी परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध उठवले. उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती 18 उद्योगांपुरती मर्यादित केली. शेअर बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1992 साली सेबीची स्थापना केली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण केले. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या उपाययोजनेचे परिणाम पाहूयात. भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेले सोने परत आणले. दूरसंचार क्षेत्र खुले केल्यामुळे मोबाईल फोन सेवा भारतभर सुरू झाली. भांडवलदारांचा व मध्यमवर्गाचा सरकारला पाठिंबा मिळाला. जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सह्या केल्याने भारतात उदारीकरणाला, खासगीकरणाला व जागतिकीकरणाला सुरुवात झाली. जागतिक व्यापार संघटना म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र संघटनेची ही एक संलग्न संस्था आहे. भारताने 1995 मध्ये या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले. जागतिक व्यापार संघटनेची म्हणजेच WTOची उद्दिष्टे पाहूयात. देशादेशांमधील व्यापार खुला करणे, आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे निर्बंध व भेदाभेद करणारे कायदे रद्द करणे, जगभरातील व्यापाराचे रीतसर नियमन करणे ही WTO संघटनेची उद्दिष्टे होत. WTOच्या तरतुदी पाहूयात. अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणुकीची क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्र यांच्याशी WTOच्या तरतुदी संबंधित आहेत. WTOच्या सदस्यत्वामुळे वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांचे व्यापारीकरण झाले. लोकसंख्येत घट, बालमृत्यूचे प्रमाण कमी, पाणी इत्यादी बाबतीत भारताने सुधारणा केल्या. सार्क देशांकरता दिलेल्या सवलती पाहूयात. विविध वस्तूंच्या आयातींवरील निर्बंध उठवले. आयात शुल्कात सवलती दिल्या. भारतीय विमा क्षेत्र परकीयांना खुले केले. परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली.